त्या नवरा बायकोचं झालं होतं काय ही आता समजा तुम्हाला सगळं सांगू का? सगळं सांगा की. उमेश गाडे मुंबईला राहतो, त्याची परिवार मुंबईला राहतो. मग त्या नवरा बायकोचं ही लेकरं चारी टाकून निघून गेली. कुठं गेले? गेली कुठं कोणाला कुठं दिसल तिकडं. निघून गेल्यावर उमेश गाड्याला त्रास झाला. त्यानं तिथं फिरात केली. कोणाला ह्याला त्याला विचार, इकडं गावाला विचार. 4 लेकरं तिथं त्या दिवशी रडत बसली. उमेश गाडी 8 वाजता आला. तिथनं पुन्हा गावाकडं आला तर 2 लेकरं बहिणीनं सांभाळली आणि 2 पोरी हायस्कूलला टाकल्या तिथं पुण्यातच. त्यांचं वरीस कशाला बुडवावं म्हणून टाकल्याच्या नंतर ती पोरी उन्हाळ सुट्टी ती पोरं 2 लेकरं तिच्याकडे आणून सोडली. हिथं आली ती त्या गावाहून हिथं आली. ती लेकरं 2 बारकी आहे ती तिच्याकडे सोडली. तिच्याकडे सोडल्यावर मोठी 2 आहे ना ती हायस्कूलची उन्हाळ सुट्टी लागल्यावर आणली. उमेश गाड्यानं तिच्याजवळ नेऊन सोडली आणि साड्या भरल्यावर त्याला टाकू कुठं तरी शाळेत. सोडल्याच्या नंतर ती घेऊन 8-15 दिवसानं ती पुरी माझ्याकडे घेऊन आली. मी एकटीच. मी म्हणलं मग आली माझ्याजवळ मी आपली खाटावर झोपली. मी म्हणलं कोण घाले ते तर म्हणली पुरी सोडवाय आली. अगो बाय म्हणलं मी काय करू, मीच भीक मागून खाती या पुरी काय करू. पण नंतर पुढं काय झालं मग? त्याला ते ब्रेन स्ट्रोक वगैरे काय झालं? कधी आला स्ट्रोक? त्यांना काय आलं? दवाखान्यात ॲडमिट आहे ना उमेश गाड्या? हाय की आता काय ते काय झालं पुढं? काय झालं तिथनं पुढं डोक्याला लागलं. साहेब डोक्याचं काढून इथं पोटात ठेवलं या. म्हणजे नवरा बायकोच्या भांडणानंतर सर कोणामुळे झालं हे वाघमाऱ्यामुळे झालं. वाघमाऱ्यानं मला बी शिव्या दिल्या आणि माझ्या पोराला बी शिव्या दिल्या. हे पोलीस वाघमारे त्यांच्याकडे न्याय न्यायला होता. मी फिरात केली होती ना, मला मारलं होतं मग त्या बायाने. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. सध्या टेंभोर्णी पोलीस स्टेशन समोर मराठी दस्तकचे संपादक, पत्रकार आणि भीमसैनिक एक धडाडीचं नेतृत्व असणारे महावीर वजाळे यांनी न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. महावीरजी, एकंदरीत काय सांगाल? उमेश गाडे प्रकरण जे आहे, आता आजीने किस्सा सांगितला की तो फॅमिली मॅटर होता आणि फॅमिली मॅटरतून पुढे त्याला ब्रेन स्ट्रोक आला. ते दवाखान्यात उपचार घेत आहेत. आपण या आंदोलन जे आहे त्या आंदोलनाकडे आपण बसलेला आहात. नेमकी काय न्यायाची भूमिका काय असणार? उमेश गाडे जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, हे आकुंबे गावचे रहिवासी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची आजी राहते शांताबाई गाडे. शांताबाई गाडे यांना काही लोकांनी आकुंबे गावामध्ये येऊन मारहाण केली. या मारहाणीच्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने याचा जो तपास आहे या प्रकरणाचा तो दत्तात्रय वाघमारे पोलीस कर्मचारी यांच्याकडे होता. त्या अनुषंगाने फिर्यादी आणि जी आरोपी आहेत ज्यांनी मारहाण केली त्या लोकांना दत्तात्रय वाघमारे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि बोलवल्यानंतर जे आरोपी आहेत त्या आरोप्यांना फिर्यादीप्रमाणे ट्रीटमेंट देण्याचं काम केलं. आता हे का केलं याचा काय अंदाज नाही, पण त्यांचे काही आर्थिक तडजोडी झाले असतील. त्याच्यानंतर दत्तात्रय वाघमारे यानं उमेश गाडे आणि शांताबाई गाडे यांना एकांतात घेऊन दोघांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर त्यांना पैशाची मागणी केली की तू आम्हाला पैसे दे, तुझ्या आम्ही मुली ज्या आहेत त्या तुझ्याकडे देण्याचं काम करू. ॲक्च्युअलमध्ये उमेश गाड्याच्या मुली उमेश गाड्याकडे यायला तयार होत्या. उमेश गाड्याची पत्नी ही उमेश गाड्याच्या मुली द्यायला तयार होती. सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत, परंतु वाघमारेने या ठिकाणी आडकाठी आणली आणि त्या ठिकाणी उमेश गाड्याला शिवीगाळ केली. 75 वर्षाच्या आजीला अश्लील शिवीगाळ केली आणि वेळोवेळी त्याला पैशाची मागणी केली. आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या बाहेर एक फ्रूटचा गाडा आहे, त्या ठिकाणी पैसे ठेव तेव्हा तुझे सगळे मी प्रॉब्लेम सॉल्व करू असं सांगण्यात आलं. आणि या सगळ्या प्रकरणाचा आणि त्या उमेश गाड्याला वारंवार फोन केले वाघमारेनं आणि त्याला सतत मानसिक त्रास दिला. त्याचा परिणाम असा झाला की उमेश गाडे यांना ब्रेन स्ट्रोक आला. ब्रेन स्ट्रोक आल्याच्यानंतर उमेश गाडे यांचं गंभीर प्रकारची शस्त्रक्रिया भगवंत हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी झाली. त्यांची खोपडी काढली अर्धी आणि ह्या पोटामध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि आज तो आपल्या जीवाशी संघर्ष करत आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी ॲडिशनल SP यांना प्रत्यक्ष भेटून याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी, बहुजन सत्यशोधक संघ, भीम आर्मी व वडार परिवर्तन सेना यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं.
आणि ते दत्तात्रय वाघमारे यांच्यावरती तातडीनं कारवाई करण्यात यावी असं देखील सांगण्यात आलं, परंतु अद्यापपर्यंत उमेश गाडे यांना न्याय मिळालेला नाही. म्हणून आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला संविधानिक अधिकार आहे त्या संविधानिक अधिकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आमरण उपोषणाला आम्ही सर्व कुटुंब बसलेलो आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट या प्रकरणाची अशी आहे की दत्तात्रय वाघमारे यांच्या हे जी प्रकरण आहे निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी लागली कुणाकडं, DYSP मॅडम अंजना कृष्णा यांच्याकडं. अंजना कृष्णा मॅडम यांची देखील दत्तात्रय वाघमारे यांनी फसवणूक केलेली आहे. ती कशी फसवणूक केलेली आहे तर अंजना कृष्णा यांच्याकडे हा वाघमारे जी आरोपी आहेत त्या आरोप्यांना घेऊन गेला आणि आरोप्यांना घेऊन त्यांचं स्टेटमेंट घेतलं की आमची कोणतीही तक्रार ही वाघमारेच्या विरोधात नाही. पण या ठिकाणी तक्रार जी आहे ती वाघमारेच्या पण विरोधात आहे आणि इतर ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात आहे. आपली भूमिका नेमकी आंदोलनाची काय असते? आता सध्या जोपर्यंत उमेश गाडेला जी शिवीगाळ केली, पैशाची मागणी केली आणि त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक आला, याच्या अनुषंगाने जो दत्तात्रय वाघमारे आहे याच्यावरती टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर सध्या जर पाहिलं तर न्याय हक्कासाठी संविधानिक मार्गाने महावीर वजाळे असेल किंवा गाडेचे परिवार असतील व विविध संघटना या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि न्याय काय या ठिकाणी मिळतोय आणि काय कारवाई होते याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मी कॅमेरामॅनसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.